नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत आपले सहर्ष स्वागत करतो. आज दिनांक 23 जून 2025 वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज मार्केटमध्ये काही बदल झालेले आपण पाहणार आहोत. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला तर पाहू की आज काय बदल झालेल्या पालामध्ये. डच गुलाबची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः दर जे होते 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर चांगल्या क्वालिटीमध्ये. कलर तसेच लाल डच गुलाबचे दर पाहायला मिळतात. आवक या ठिकाणी आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. तर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. पिंडी तसेच लिवडीची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. जरदाराची क्वालिटीनुसार जरदाराच्या दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील जरदारासाठी दर पाहायला मिळतात. झेंडूची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला झेंडूचे दर पाहायला मिळतात. आवक जास्त पाहायला मिळते. त्याचबरोबर मागणी कमी झाल्यामुळे दर जे आहे ते ढासळलेले पाहायला मिळतात. शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पाहायला मिळतात. पर्पल शेवंतीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. पर्पलसाठी साधारणतः दर जे आहे 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे 20 रुपयापासून देखील पर्पलचे दर पाहायला मिळतात. पासलीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये पासलीसाठी साधारणतः दर जे आहे 12 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलके माल जे येते 4 ते 5 रुपयापासून देखील पासलीचे दर पाहायला मिळतात. तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः दर जे आहे 40 ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 10 रुपयापासून देखील तुकडा गुलाबचे दर पाहायला मिळतात. जिप्सफुलाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे येते 120 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. हलके माल जे येते 50 ते 60 रुपयापासून देखील जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात. ची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यासाठी साधारणतः 18 रुपयापर्यंत दर पाहायला होते. या ठिकाणी आवक पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपये दर पाहायला मिळतात. तर सरासरी कांद्याची लेवल जर पाहिलं तर 12 ते 15 रुपयाच्या दरम्यान आपल्याला सरासरी कांद्याची लेवल पाहायला पाहिजे. तर या ठिकाणी आवक देखील स्थिर असून देखील दरामध्ये आपल्याला या ठिकाणी 18 रुपये चांगला 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांद्याचे दर पाहायला मिळतात. तर लहान साईजमध्ये साधारणतः 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पाहायला मिळतात. तर लहान कांद्यामध्ये हलके माल आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर भिजलेले कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांचे दर जे आहे ते साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चांकी पाहायला मिळतात. टोमॅटोची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे 16 ते 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण पाहायला मिळते. दोडक्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती दोडक्याची आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये देखील आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणावरती आवक वाढल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला दिवसेंदिवस होताना पाहायला मिळते. वालगवडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वालगवडीसाठी साधारणतः दर जे येते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 45 ते 50 रुपयापासून देखील वालगवडीचे दर पाहायला मिळते. कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळते. आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. शेवग्याची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये शेवग्यासाठी साधारणतः दर जे येते 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 20 ते 25 रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये
शेवग्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ होताना पाहायला. भुईमुग शेंगाची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये भुईमुग शेंगासाठी साधारणतः दर जे येते 50 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलकी माल जे येते 35 रुपयापासून निघत आपल्याला भुईमुग शेंगाचे दर पाहायला होता. बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः दर जे येते 22 ते 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलकी माल जे येते 15 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालासाठी दर पाहायला होते. चवळीची शेंगाची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये चवळी शेंगासाठी साधारणतः दर जे येते 35 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे येते 25 रुपयापासून देखील आपल्याला हलके मालाचे दर पाहायला होतात. काकडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या तसेच पांढऱ्या काकडीच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते. चांगले माल जे येते साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलक्या मालासाठी 15 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला होतात. तसेच हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलकी माल जे आहे ते 25 रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला होतात. तर काकडीची आवक कमी झाल्याने दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळते. वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 50 ते 55 रुपयापर्यंत वांग्यांचे दर पाहायला होतात. हलके माल जे आहे 30 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला होतात. आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्याचे दर जे आहे कमी जास्त होताना पाहायला होतात. भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होता. हलके माल जे होते 30 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात. दुधी भोपळ्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये दुधी भोपळ्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 16 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 8 रुपयापासून देखील दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला होतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 100 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते 70 रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पाहायला मिळतात. पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 ते 65 रुपयापर्यंत पावट्यासाठी दर पाहायला मिळतात. हलकी माल जे येते 40 रुपयापासून देखील पावट्याचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. कोबीची आवक वाढल्यामुळे दरामध्ये आज घसरण पाहायला मिळते. चांगले माल जे आहे ते साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलक्या मालासाठी 7 ते 8 रुपयापासून देखील कोबीचे दर पाहायला मिळतात. फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये फ्लावरसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळतात. हलके माल जे येते 7 ते 8 रुपयापासून देखील फ्लावरसाठी दर पाहायला मिळते. आलीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चंगी दर सातारा आल्यासाठी पाहायला होते. हलके माल जे आहे ते 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चंगी पाहायला होतं. मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीसाठी साधारणतः दर जे आहे ते चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील मेथीसाठी दर पाहायला होते. कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 ते 9 रुपयापर्यंत गावरान कोथिंबीरचे दर पाहायला होते. तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे आहे ते 3 ते 4 रुपयापासून देखील आपल्याला विलायती कोथिंबीरचे दर पाहायला होतात. शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये शेपूसाठी साधारणतः दर जे आहे ते 8 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला होते. हलके माल जे ते 4 ते 5 रुपयापासून देखील शेपूचे दर पाहायला होतात. आग्रा बटाट्यांच्या गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. तर साधारणतः 28 गाड्यांची आवक आग्रा बटाट्यांची झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते. चांगले माल जे ते साधारणतः 18 रुपयापर्यंत उच्चंगी पाहायला होते. तर हलक्या मालासाठी साधारणतः 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये बटाट्यांची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर हे आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो. चांगल्या क्वालिटीमध्ये हिरव्या मिरचीचे दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चंगी पाहायला मिळते. हलके माल जे ते 15 ते 16 रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी ते पाहायला मिळतात. सुटपांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता. मोठ्या प्रमाणात सुटपांची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सुटपांसाठी साधारणतः दर जे आहे ते 20 रुपयापर्यंत उच्चंगी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते 12 ते 14 रुपयापासून देखील आपल्याला सुटपांचे दर पाहायला मिळतात.
पपईची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पपईसाठी साधारणतः दर जे आहे 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 7 ते 8 रुपयापासून देखील आपल्याला पपईसाठी दर पाहायला होतात. खरबूजची चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके मालाची आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला होते. तर हलके माल जे येते त्याचबरोबर लहान साईजमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला खरबूजचे दर पाहायला होतात. पेरूची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये वेनार तसेच पिंक टावेल पेरूसाठी 60 ते 65 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके मालांसाठी साधारणतः दर जे येते 10 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला पेरूंचे दर पाहायला होतात. ड्रॅगन फ्रूटची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये ड्रॅगन फ्रूटसाठी साधारणतः दर जे येते 130 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता. हलके माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला ड्रॅगन फ्रूटचे दर पाहायला होतात. कलिंगडची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये 18 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडचे दर पाहायला होतात. मोसंबीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जे येते 30 ते 32 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते 12 ते 15 रुपयापासून देखील दर पाहायला होते. डाळिंबची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे येते 170 ते 175 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलकी माल जे येते 60 ते 70 रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये डाळींचे दर पाहायला होतात. चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये मोठ्या साईजमध्ये साधारणतः 170-75 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. लिंबांसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पाहायला होतात. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये आवक पाहायला होते. त्याचबरोबर दर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला कमी पाहायला होतात.